आम्ही बंजारा समाजाचा आहोत सर. बंजारा समाज या कार्ला गावात अल्पसंख्यक आहे आणि बंजारा समाजाची बरीच जमीन गेलेली आहे आणि आज रोजी माझ्या कब्जात जमीन आहे. त्याच्या आजूबाजूची जमीन सगळी आमची बंजारा लोकांची होती. राहिलेली फक्त माझी एवढीच आहे आणि एवढी आहे तरी त्यांनी दबाव टाकून आम्हाला भीतीपोटी सारखे धमकावत आहे. ती येते ती घरापासून जाते ती इथून आणि तुम्हाला बाहेर निघा म्हणते ती. बंजारा समाज तुमचा लय नाही. आम्ही अल्पसंख्यक असल्यामुळे आम्हाला दबाव सारखं येत आहे त्यांच्या. जीव मारता म्हणून आम्हाला धमकी पण आणि देतात. जीव मारायची धमकी आणि सगळी ही क्षेत्र जे आहे आजूबाजूचं माझं ते बंजारा समाजाचंच होतं. राहिलेलं आहे माझं एवढं. मला असं इथून हाकलून द्यायची त्याने तयारी करत आहे ती. लिहून दिल तीन खरेदी त्यांचे पैसे दुप्पट तिप्पटनं पैसे माघारी पैसे दिले. आम्ही कुणाचा पैसा आम्ही ठेवला नाही, कामं नावावर करून करून दिल ती पण सोयाबीन व्याजानं शेतात व्याजाचा धंदा आहे ह्यांचा. 6 लाखाचं 12 लाख घेतले ते याज असं ती लोक सावकारी माणसं आहे आणि ती आता ह्या जरा पाहुण्याच्या सावकारक्याचा नावावर केलं धंदा. तर पाहुण्यानं असं फसवून त्याला पैसे शाळा जास्त केली देऊन ट्युशन करून घेतलं दिले. ती मास्तर होता भोजू चव्हाणाचं पोरग शाळेला. त्याला गावात गोट बोलून घेऊन सगळं इथं शाळा करून गावात ना रातोरात त्याला भरून लावले. सगळं सामान इथनं आणि खाली केले. सकाळी उठून मालकानी दारा द्यायला आले शेतात तर म्हणते ते कोण सुद्धा नाही म्हणलं आणि रातोरात मध्ये निघून गेले. ह्यांनी पैसे घेतले शाळा केले लावले. आम्हाला दादागिरी करून डुप्लिकेट खरेदी करून आम्हाला मारून हाणू लावायची तयारी त्यांची ठरलेली आहे. शाळा झालेली आहे परस्पऱ्या. आता काय तुमची मागणी? तुमची जमीन परत तुम्हाला आमची जमीन मिळावी. आम्हाला द्यावा. आमचा ताबा पहिल्यापासून आहे. वडिलाच्या वडिलापासून आमचा ताबा आहे. आम्ही कुणा लिहून दिली ती जमीन पण ताबा दिलेला नाही कुणाला. 3 पिढीचा आहे माझा रक्ता मला पाहिजे. ह्याला कसं इस्टेट कमू वाटतंय लेकरा बाळाला घेऊ वाटतंय ह्याच्या नातू पुरतूनला कसं खाऊ घालू वाटतंय तसं मला पण वाटतंय की आमचा ताबा आम्ही पहिल्यापासून सोडला नाही. आम्हाला लिहून दिली. आमच्या कारणानं माझं पोरग हे काही पडलं होतं त्याच्यामुळं आम्ही दवाखान्यासाठी दिलतो. त्यांचं दिलो आणि ह्यांनी फसवून माझ्या पोराला ही चंदन लावतो म्हणलं आणि चंदन दोघात निम करू म्हणून मला त्या कंपनीला कागद लागतंय म्हणून करून विश्वासानं दिलो विश्वासघात आणि केलाय. त्यानं पुन्हा दुसऱ्याच्या नावावर खरेदी करून निघून गेला गपचिप खवाना. परस्पऱ्या. फक्त आता शासनाने तुमची जमीन तुम्हाला आमची जमीन आमच्या जी आम्हाला काय आहे द्यावी. ती आमचं सरकार रक्कम बघून आम्हाला तुमची द्यावं. जमीन तुम्हाला परत द्यावी. परत द्यावा. पाहुणे- माझी जमीन मी ह्या पोराच्या दवाखान्यासाठी दिलतो. अशी फिरतच आली माझी जमीन. मी ताबा कुणाला दिला हा, नाही. 3 रुपयाचे 10 रुपये दिलो पण तीन जमीन खरेदी- कुणाला दिल्या नाही 3 खरेदी आतापर्यंत. झाले तरी पण ताबा माझा आहे. आतापर्यंत कुणाला दिलेला नाही. या सावकारकी लोकांना 10-10 रुपये टक्के पैशाने याज भरला आम्ही हा. तरी आम्ही शेती जाऊ दिलेली नाही. कुणाला आमचा दिलं नाही कब्जा आमच्या कुणाला दिला नाही. आम्ही आमचा कब्जा आजपर्यंत आमच्या पशीच आहे. या लोकांनी आमच्यावर अन्याय केलेले आहे. एवढीच मागणी आहे की सरकारने आम्हाला न्याय द्यावा आणि पोलीस स्टेशनचा दबाव आम्हाला भरपूर आहे. राठोड साहेबाचा आम्हाला बाहेर काढायचं आणि त्यांना आत घालायचं एवढं राठोड साहेबांनी ठरवलेलं आहे. आणि ह्यांचा राठोड साहेब 50,000 रुपये मागत होते. तुला उचलून धरता तू 50. पण आम्ही गरीब आहे आमच्याकडून त्याला पैसे देणं होत नाही. सरकारनं न्याय द्यावं. सरकार त्याला पगार द्यायलाय. सरकारनंच न्याय द्यावा आम्हाला. आमच्या आमची एवढी परस्पऱ्या अपेक्षा आहे. मागं आती आम्हालाच करायला ती मेलं तर चालतंय. आमची अपेक्षा एवढीच आहे. मारताव करताव आणि मनात जीव येणार. मारता म्हणून धमकी द्यायला माझी लागली. जमीन मला पाहिजे. आम्ही मरा मेलं तरी मरा चालतंय. तुमच्या शेतात मेलो तर चालतंय. आमच्यावर कागद आहे नावावर आमच्या. पण आजपर्यंत आम्ही कब्जाच दिला नाही कुणाच्या हातात. डुप्लिकेट कागद त्याच्यापाशी घोळ खरेदी केलेली आहे. आम्हाला खुरपा आधार बनवली कार्ड ती. डुप्लिकेट जोडलेला आहे. रहिवासी इथला नाही. त्यानं कर्नाटकचा माणूस आहे तो. आता तुमची काय मागणी आहे? आमचं खरं सरकारने न्याय द्यावा. आमचं रक्त आमचं आम्हाला आम्हाला माघारी द्यावं. आम्हाला पोलीस स्टेशनचा दबाव यायलाय. सारखी वारंवार पोलिस बोलवता येते. आम्हाला काय असेल ते सरकारनं न्याय द्यावा. न्याय द्यावा. आमचं खरं रक्त न्याय द्यावा आम्हाला सगळं. आम्ही गरीब माणसं आहे. आमच्या वडिलापासून